So today we will start with the accountancy and financial management. Chapter number first, partnership final accounts, and we will see the hidden adjustments, self-evident adjustment or hidden adjustment. See, प्रॉब्लेम मध्ये जसं आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो सेम तसा इथे फॉर्मॅट केलेला आहे लीज होल्ड प्रॉपर्टी ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट क्रेडिट दोन अमाऊंटसाठी कॉलम्स असतात आणि अमाऊंट्स ते दिलेले असतात आणि इथे ट्रायल बॅलन्समध्ये जे जे एलिमेंट्स असतात लाईक सगळ्या ॲसेट्स लायबिलिटीज देन डायरेक्ट एक्सपेन्सेस तसं इथे दिलेलं आहे सो यामध्ये काय काय एलिमेंट आपण बघणार आहोत तर लीज होल्ड प्रॉपर्टी पेटेंट्स loan from Dilip, loan from Jolly, then 7.5% half investment, then insurance, rent, debenture, and interest on debenture. Is this screen is visible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. See, आपण एक एक ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत ह्या बघत जाऊया leasehold property into bracket 10 years to run from 1st January 2012. आता हा जो ट्रायल बॅलन्स आहे 31 डिसेंबर 2012 चा आपण घेतला सो लीज होल्ड प्रॉपर्टी जी आहे ही 10 इयर्स रन फ्रॉम 1st जानेवारी 2012 आता so first adjustment leasehold property 10 years to run from 1st January 2012. See, this indicates that leasehold property is taken on lease for 10 years and on 31st December 2012 1 year is over. See, leasehold जी प्रॉपर्टी आहे इट इज अन ॲसेट आता ही जी प्रॉपर्टी आहे ही 10 इयर्ससाठी दिलेली आहे ओके इट इज ऑन लीज फॉर 10 इयर्स अँड हिचं 1 इयर कम्प्लीट केव्हा होणार आहे 31st डिसेंबरला बिकॉज 1st जानेवारी 2012ला ही लीज होल्ड प्रॉपर्टी जी आहे ही परचेस केलेली आहे सो 31st डिसेंबर 2012ला 1 इयर कम्प्लीट होणार आहे therefore the cost of lease is divided by 10 years 10 इयर्ससाठी इथे जी दिलेली आहे सो इथे त्याची जेवढी अमाऊंट आहे 20,000 सी हिअर 20,000 अमाऊंट जी ही दिलेली आहे सो त्या 20,000ला आपण 10 इयर्सनी डिवाइड करणार आहोत अँड देन वी विल गेट दिस अमाऊंट सो आपण इथे काय केलं तर लीज होल्ड जी प्रॉपर्टी आहे ही जेव्हा परचेस केली त्या परचेस केलेल्या डेट पासून 1 इयर कधी कंप्लीट होतं हे आपण चेक केलं अँड देन 10 इयर्ससाठी ही लिझोल्ड प्रॉपर्टी आहे दॅट्स वाय आपण जेवढी अमाऊंट दिलेली आहे 20,000 त्या 20,000ला 10ने डिवाइड केलं आहे फॉर द कॉस्ट ऑफ लीज इज डिवायडेड बाय 10 सो जेवढी कॉस्ट आहे ते आपण डिवाइड केलं आहे 10ने सो दिस आन्सर इज गिवन इज 2000 हे आपल्याला आन्सर इथे मिळालेलं आहे आता याचे इफेक्ट कुठे कुठे होणार आहेत फर्स्ट ऑफ ऑल बॅलन्स शीटमध्ये आपण ॲसेट साईडला लीज होल्ड प्रॉपर्टी जी रेकॉर्ड करणार आहोत त्या लीज होल्ड प्रॉपर्टीमधून ही जी कॉस्ट ऑन लीज आहे ही लेस केली जाईल डिडक्टेड फ्रॉम द कॉस्ट ऑफ लीज इन ॲसेट 20,000मधून 2,000 लेस केले जातील अमाऊंट जी आउटर कॉलमला येईल देन इथं सेकंड इफेक्ट जो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केलं जाईल जसे आपण फिक्स्ड ॲसेट्सवरती डेप्रिसिएशन चार्ज केल्यानंतर डेप्रिसिएशनचा जसा आपण सेकंड इफेक्ट देतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला तसाच लिझोल्ड प्रॉपर्टीचा आपल्याला सेकंड इफेक्ट द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आर यू गेटिंग दिस Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.
Next hidden adjustment, see, patents into bracket 5 years, amount दिलेली आहे 5000. How to solve this? See this, patents for 5 years. Patents are for 5 years. The cost of patent rupees 5000 is to be written off over the period of 5 years. आता पेटेंटची जी कॉस्ट आहे ही 5000 दिलेली आहे, बट ओव्हर द पिरियड ही कॉस्ट जी आहे ही राईट ऑफ होत जाते. सो इथे जितके इयर्स दिलेले आहेत पेटेंट्स फॉर 5 इयर्स, सो जेवढी अमाऊंट दिलेली आहे 5000 त्याला 5 इयर्सने डिवाइड करायचं आहे. सो 5000 डिवायडेड बाय 5 you will get the amount, that is 1000. अगेन ह्याचे दोन इफेक्ट पडणार आहेत बिकॉज एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज अ टू फोल्ड इफेक्ट्स. सो ह्याचे दोन इफेक्ट कुठे पडतील? फर्स्ट, बॅलन्स शीट ॲसेट साईडला आपण पेटेंट्स जे आहेत हे रेकॉर्ड करतो, म्हणजे पेटेंट्स कॉपीराइट्स. सो आपण पेटेंट जे आहेत हे ॲसेट साईडला रेकॉर्ड करून घेणार आहोत आणि त्या पेटेंट्समधून 1000 जी अमाऊंट आहे ही लेस करायची आहे. रिमेनिंग 4000 अमाऊंट आउटर कॉलमला येईल. अँड देन या 1000चा सेकंड इफेक्ट कुठे पडणार आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. सो इथे जस्ट आपण काय केलंय, पेटेंटची अमाऊंट दिलेली आहे 5000 अँड ट्रायल बॅलन्समध्ये पेटेंटच्या पुढे 5 इयर्स एवढंच लिहिलेलं आहे. ॲडजस्टमेंटमध्ये काही दिलेलं नाही आहे. इट इज हिडन ॲडजस्टमेंट. ही हिडन ॲडजस्टमेंट आहे जी ट्रायल बॅलन्समध्ये असते. मग अशा वेळेला काय करायचं आहे तर ते जेवढी अमाऊंट दिलेली आहे त्याची कॉस्ट जी दिलेली आहे पेटेंट्सची 5000 त्याला त्या 5 इयर्सने डिवाइड करायचं आहे. सो 5000 डिवायडेड बाय 5 अँड द आन्सर इज 1000. आणि हे जे 1000 आहेत हे पेटेंट्समधून लेस करायचे आहेत. पेटेंट्स आपण कुठे रेकॉर्ड करणार आहोत तर बॅलन्स शीट ॲसेट साईड. सो बॅलन्स शीट ॲसेट साईडला जेव्हा आपण पेटेंट्स रेकॉर्ड करणार आहोत 1000 डिडक्ट करायचे आहेत अँड देन या 1000चा सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पडणार आहे. The third hidden adjustment is 5% loan from Dilip. आता या या एलिमेंटमध्ये पुढे ब्रॅकेटमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. टेकन ऑन 1st July 2012. सी हिअर, लोन इज टेकन फ्रॉम दिलीप. आपण लोन कोणाकडून घेतलंय? दिलीपकडून घेतलेलं आहे फॉर ₹10,000 ऑन 1st July 2012. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट इथे दिलेला आहे 5%. 5% per annum. So is to be provided on 10,000 for 6 months. आता हे 6 months कसे आले तर आपल्याला फर्स्ट यातून दोन गोष्टी कळतात. लोन जे आहे त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट हा 5% दिलेला आहे आणि लोन आपण केव्हा घेतलाय? 1st July 2012. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल 10,000 वरती 5% अमाऊंट जी आहे ही कॅल्क्युलेट करून घेणार आहोत अँड देन ही जी अमाऊंट दिलेली आहे ही त्याचा टाइम पिरियड आपण चेक करणार आहोत. लोन इज टेकन ऑन 1st July 2012. आपला जो ट्रायल बॅलन्स आहे, सी हिअर, ट्रायल बॅलन्स 31st December 2012 चा दिसतोय. सो 31st डिसेंबरला हा ट्रायल बॅलन्स बनवलाय. सो आपण जून पासून 31st December पर्यंत मंथ्स कॅल्क्युलेट करणार आहोत. सॉरी, जुलै पासून डिसेंबर पर्यंत जे मंथ्स आहेत हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किती मंथ्स होतात? 6. 6 months. 6. Yes. So 1st July 2012 to 31st December 2012 मंथ्स कॅल्क्युलेट करायचे. जेवढा आपण इथे 500 जे कॅल्क्युलेट केलेत त्याला 6 months 6 divided by 12 याने मल्टिप्लाय करायचं अँड यू विल गेट द अमाऊंट. सो हे जे लोन घेतलेलं आहे आपण त्या लोनवरती आपल्याला इंटरेस्ट पे करायचा असतो. सो आपण इथे इंटरेस्ट इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. आता याचा इफेक्ट कसा पडणार आहे? फर्स्ट, लोन घेतलेलं आहे. लोन लायबिलिटी साईडला आपण रेकॉर्ड करतो. सो बॅलन्स शीट लायबिलिटीजमध्ये जिथे आपण लोन रेकॉर्ड केलेलं आहे त्या लोनमध्ये
ॲडिशन टू लोन ऑन लायबिलिटी साईड. लोनमध्ये हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे हा ॲड करायचा आहे. अमाऊंट जी एवढी आपण इंटरेस्टची कॅल्क्युलेट केली आहे ही ॲड करायचे. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लोनवरचा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट ऑन लोन, हे रेकॉर्ड करायचं आहे. फायनल अमाऊंट आपण किती रेकॉर्ड करणार? 250. बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, 10,000 वरती 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून घेतला, किंवा तुम्ही डिरेक्टली हे करू शकता 10,000 वरती 5% इंटरेस्ट फॉर 6 मंथ्स. सो यू कॅन गेट द अमाऊंट 250. 250 चे दोन इफेक्ट. बॅलन्स शीट लायबिलिटीमध्ये जे आपण लोन रेकॉर्ड केले त्या लोनमध्ये ॲडिशन करायचे, ॲड करायचा हा जो इंटरेस्ट आहे तो, बिकॉज वी आर टेकिंग लोन फ्रॉम बिलीव्ह. आपण लोन घेतलेलं आहे. जेव्हा आपण लोन घेतो तेव्हा आपल्याला इंटरेस्ट त्याच्यावरचा द्यावा लागतो. सो आपल्याला हा इंटरेस्ट जो आहे हा पे करायचा आहे. सो लोनमध्ये हे ॲड करायचे अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन लोन म्हणून रेकॉर्ड करायचं 250. आर यू गेटिंग दिस ॲडजस्टमेंट? Ma'am. लक्षात आलंय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके Yes, ma'am. ओके. So 10% loan to Jolly given on 1st October 2012. So loan is given. या केसमध्ये आपण लोन जे हे दिलेलं, लोन इज गिवन टू जॉली ऑन 1st October 2012. Interest will be 10% on 5,000. See, fourth adjustment, 10% loan to Jolly. ब्रॅकेट मध्ये त्याची जी डेट आहे ही दिलेली आहे अँड अमाऊंट कॉलम मध्ये अमाऊंट दिलेली आहे 5,000. So we are calculating the percentage on the amount. So 10% on 5,000 for 3 months. आता हे 3 months कसे कॅल्क्युलेट केले, तर लोन आपण दिलेलं आहे जॉलीला 1st ऑक्टोबरला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, बिकॉज आपला ट्रायल बॅलन्स जो आहे 31st डिसेंबरचा आहे. सो आपण लोन दिलेल्या डेट पासून ट्रायल बॅलन्सच्या डेट पर्यंत मंथ्स कॅल्क्युलेट करायचे. सो 1st ऑक्टोबर पासून 31st डिसेंबर पर्यंत, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर, 3 months. So 10% on 5,000 for 3 months. फर्स्ट इथे 10% जे हे 5,000 वरती कॅल्क्युलेट केलेत. सो आन्सर इज 500. आता हे 500 जे इथे आपल्याला 3 months साठी कॅल्क्युलेट करायचे, बिकॉज इथे डेट दिलेली आहे लोनची. जेव्हा डेट दिलेली असते लोनसाठी तेव्हा आपल्याला टाइम पिरियड जो आहे टाइम पिरियड नुसार इथे कॅल्क्युलेशन करावं लागतं. सो 500 into 3 divided by 12 and answer is 125. आता या केस मध्ये आपण लोन दिलेलं आहे. दिस इज नॉट अवर लायबिलिटी. ही आपली काही लायबिलिटी नाही, आपण लोन दिलेलं आहे. सो इथे लोन दिल्यावरती इंटरेस्ट रिसीव्ह होणार आहे. सो इथे दोन इफेक्ट कसे पडणार आहेत ते बघा. आता हे जे लोन आहे हे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रेकॉर्ड होईल, लोन्स अँड ऍडव्हान्सेस हेडिंग अंडर. बिकॉज हे जे लोन आहे हे ऍसेट साइडला का रेकॉर्ड होईल, बिकॉज वी आर गिव्हिंग लोन टू जॉली. आपण लोन जॉलीला दिलेलं आहे. सो जेव्हा आपण लोन देतोय आपल्याला इंटरेस्ट रिसीव्ह होणार आहे. बॅलन्स शीटमध्ये लोन जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऍड होईल. सो इंटरेस्ट विल बी ऍडेड इन टू लोन. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साइड, बिकॉज वी आर रिसिव्हिंग द इंटरेस्ट. जेव्हा आपण लोन देतो तेव्हा आपल्याला इंटरेस्ट रिसीव्ह होणार आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला इंटरेस्ट जो हा रेकॉर्ड होईल. इंटरेस्ट विल बी शोन ऑन क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऍडजस्टमेंट कळले सगळ्यांना? Yes, ma'am.
प्रॉब्लेम मध्ये बघत चला, आपण लोन दिलेलं आहे की लोन घेतलेलं आहे. लोन इज गिवन और लोन इज टेकन, त्याच्यावरून ही ऍडजस्टमेंटही याच्यामध्ये फरक आहे. लोन इज गिवन, जर लोन दिलेलं असेल तर ते लोन हे बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला रेकॉर्ड होईल आणि त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे हा ऍड केला जाईल. आणि ह्याचा जो इंटरेस्ट आहे ह्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला पडेल, बिकॉज वी आर रिसिव्हिंग द इंटरेस्ट. आपल्याला इंटरेस्ट हा रिसिव्ह होणार आहे. सी वेन वी आर टेकिंग द लोन, जेव्हा आपण लोन घेतोय, जेव्हा आपण लोन घेतो तेव्हा आपल्याला इंटरेस्ट हा द्यावा लागतो. जेव्हा आपण लोन घेतलेलं असतं तेव्हा ते लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होईल आणि त्याचा जो इंटरेस्ट आहे हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येईल. याच्या परफेक्टली कॉन्ट्रॅडिक्टरी त्याचा इफेक्ट आहे हा होणार आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट 7.5 इन्व्हेस्टमेंट. सी हिअर अशी ऍडजस्टमेंट दिलेली असते. 7.5 इन्व्हेस्टमेंट फेस व्हॅल्यू ऑफ 10,000 परचेस ऑन 1 एप्रिल 2012 आणि तिची अमाऊंट जी ही दिलेली आहे 9,000. आता या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला काय करायचंय? फर्स्ट, आता 7.5 हे पर्सेंटेज आहेत, पर्सेंट ऑफ 10,000. फेस व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटची दिलेली आहे 10,000. सो आपण हे 7.5% जे आहे ते 10,000 वरती कॅल्क्युलेट करायचे आणि त्याचे इथे डेट दिलेली आहे 1 एप्रिल 2012. जेव्हा डेट दिलेली असते आपल्याला तिथे टाइम पिरियड सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागतो. सो 1 एप्रिल 2012 इन्व्हेस्टमेंट परचेस केलेली आहे. आता कॅल्क्युलेशन करताना ट्रायल बॅलन्सची डेट काय आहे? 31 डिसेंबर. सो वी आर कॅल्क्युलेटिंग द टाइम पिरियड फ्रॉम 1 एप्रिल टू 31 डिसेंबर. सो 1 एप्रिल पासून 31 डिसेंबर पर्यंत मंथ्स कॅल्क्युलेट करायचे. बघा कॅल्क्युलेट करून किती मंथ्स होत आहेत एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत? 9. 9 months. 9 months. येस, करेक्ट. सो आपल्याला 9 मंथ्स साठी हे पर्सेंटेज जे आहेत हे कॅल्क्युलेट करायचे. सो 7.5% ऑफ 10,000 फॉर 9 मंथ्स. सो इथे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 9 divided by 12 because 9 months out of 12 months, and answer is 563. आता याचा इफेक्ट कसा होईल? बॅलन्स शीटला ऍसेट साईडला याचा इफेक्ट जो आहे हा पडणार आहे. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आपण इन्व्हेस्टमेंट रेकॉर्ड करतो, त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हा जो इंटरेस्ट आहे 563 हा रेकॉर्ड केला जाईल. देन सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रेकॉर्ड केला जाईल. सो जेव्हा जेव्हा इथे डेट्स दिलेल्या असतील ब्रॅकेटमध्ये तेव्हा टाइम पिरियड कॅल्क्युलेट करून त्याचे जे काही पर्सेंटेज असतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट इज इन्शुरन्स. ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्क्लूड्स इन्शुरन्स ऑफ ₹2,000 paid for the year ended 31st March 2013. See here, insurance include 2,000. आधी आपण इन्शुरन्सची अमाऊंट बघूया किती आहे. See, insurance include insurance of 2,000 paid for the year ended 31st March 2013. Amount is 3,000. हे ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला दिलेलं आहे. And for the year ended 31st, that means 3 months insurance is paid in advance. इन्शुरन्स जो दिलेला आहे त्याच्यात 2,000 जे अमाऊंट आहे ही इन्क्लूड झालेली आहे आणि ही 2,000 जी अमाऊंट आहे ही कोणत्या टाइम पिरियड साठी आहे तर फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2013. सो
डिसेंबर नंतरच्या पुढच्या 3 महिने, डिसेंबर नंतर जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च, 3 महिन्यांसाठीचे अमाऊंट जी आहे ही त्या इन्शुरन्समध्ये इन्क्लूड आहे. So that means 3 months insurance is paid in advance. So insurance for 3 months will be 2000 into 3 divided by 12. Because insurance advance मध्ये पे केला गेलाय. इन्शुरन्सची जेवढी अमाऊंट दिलेली आहे 3000, त्यामध्ये 2000 हे इन्क्लूड आहेत आणि ते पुढचे आहेत. मीन्स जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2013 चे इन्क्लूड झालेत. सो आपण इथे कॅल्क्युलेशन करणार आहोत. इन्शुरन्स फॉर 3 months विल बी 2000 into 3 divided by 12. त्याचे दोन इफेक्ट्स कसे पडणार आहेत तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सेपरेटली हे रेकॉर्ड केलं जाईल, इन्शुरन्स जो ॲडव्हान्समध्ये मिळाला आहे तो. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इन्शुरन्स आपण जे रेकॉर्ड करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आपण इन्शुरन्स रेकॉर्ड करतो, त्यातून जे प्रीपेड आहेत, प्रीपेड इन्शुरन्स लेस करायचे. थोडक्यात इन्शुरन्स ॲडव्हान्सचा होता तो त्या इन्शुरन्सच्या अमाऊंटमध्ये इन्क्लूड झाला होता, तो आपल्याला जस्ट डिडक्ट करायचा आहे, लेस करायचा आहे. सो फर्स्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सेपरेटली शो केला जाईल. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जिथे आपण इन्शुरन्स रेकॉर्ड करणार आहोत त्यातून प्रीपेड जो इन्शुरन्स आहे हा लेस केला जाईल. ॲडजस्टमेंट लक्षात येतात? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. बिकॉज आपल्याला फायनल अकाउंटचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत अशा प्रकारच्या हिडन ॲडजस्टमेंट त्यामध्ये असणार. त्याच्यामुळे या ॲडजस्टमेंट ज्या आहेत थोड्याफार आधी तुम्ही थोडा ओव्हरव्ह्यू घेतलात की सॉल्व्ह करायला सुद्धा सोपं जाईल. नेक्स्ट इज सी, रेंट और सॅलरी. ब्रॅकेटमध्ये दिलंय 11 months, अमाऊंट 11,000. कसं सॉल्व्ह करणार? सी, रेंट और सॅलरी ₹1,000 for 1 month is outstanding. सी, रेंट और सॅलरी अमाऊंट दिलेली होती डिरेक्टली 11,000. जे 11,000 जी दिलेली आहे ही 11 month साठीची अमाऊंट दिलेली आहे. ओके, सो 11,000 divided by 11, you will get the answer 1,000. So 1,000 for 1 month is outstanding. एका इयर मध्ये 12 months असतात. आपण 11 months ची सॅलरी किंवा त्याचं जे रेंट आहे हे आपण दिलेलं आहे. स्टील 1,000 आउटस्टँडिंग आहे. सो इथे बॅलन्स शीटला लायबिलिटी अंडर ही सेपरेट लायबिलिटी म्हणून शो केलं जाईल. अँड देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जिथे आपण रेंट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला रेंट और सॅलरी जर रेकॉर्ड करणार आहोत तर त्यामध्ये हे ॲड केले जातील. ॲड आउटस्टँडिंग, जसे आपण आउटस्टँडिंग सॅलरी ॲड करतो, आउटस्टँडिंग रेंट ॲड करतो, तसे हे ॲड करायचे. जस्ट इथे ॲडजस्टमेंट प्रॉब्लेमच्या खाली जसे 4-5 ॲडजस्टमेंट असतात तसं दिलेलं नाहीये, जस्ट हिडन ॲडजस्टमेंट आहे की हे जे 11,000 आहेत हे 11 monthsचे आहेत. सो स्टील एका महिन्यासाठीचे जे रेंट आहे किंवा जी सॅलरी आहे हे आउटस्टँडिंग आहे आणि मग ती आउटस्टँडिंग जी आहे ही ॲड करायची आणि बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला सेपरेटली शो करायची. So this is adjustment at glance. In first column we will see the adjustment, in second column how to make it in profit and loss account,
and profit and loss appropriation account. And in third column, we will see how to make it in balance sheet. So इथे 3 कॉलम्स दिलेले आहेत. फर्स्ट कॉलम मध्ये आपण ऍडजस्टमेंट्स बघणार आहोत. सेकंड कॉलम मध्ये त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला कसा पडणार आहे सेकंड कॉलम मध्ये कळेल. अँड देन थर्ड कॉलम मध्ये बॅलन्स शीटला आपल्याला कसा इफेक्ट द्यायचा आहे. सो फर्स्ट ऍडजस्टमेंट इज आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस. सी प्रॉब्लेममध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले असतात. समटाईम्स ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा दिलेले असतात की 3000 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस और 4000. सो आता हे आउटस्टँडिंग जे एक्सपेन्सेस असतात और अनपेड एक्सपेन्सेस ह्याचे इफेक्ट कसे पडतील. फर्स्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ॲड टू एक्सपेन्सेस कन्सर्न ऑन डेबिट साईड. मग आता ते रेंट असेल, सॅलरी असेल किंवा अजून कोणते एक्सपेन्सेस असतील की ज्याचे ते आउटस्टँडिंग आहेत, तर त्या कन्सर्न एक्सपेन्सेसमध्ये हे आउटस्टँडिंग और अनपेड एक्सपेन्सेस ॲड करायचे आहेत. सेकंड इफेक्ट त्याचा कुठे पडेल तर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस और अनपेड एक्सपेन्सेस असतात हे लायबिलिटी साईडला सेपरेटली शो करायचे असतात. नेक्स्ट इज आउटस्टँडिंग इन्कम. सी जे आउटस्टँडिंग इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण सगळे जे इन्कम रिसिव्ड जे रेव्हेन्यू आहे हा सगळा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. सो जे आउटस्टँडिंग इन्कम त्या कन्सर्न इन्कमचं आहे त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. सो ॲड टू इन्कम कन्सर्न ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड इन बॅलन्स शीट शो ऑन ॲसेट साईड सेपरेटली. जे आउटस्टँडिंग इन्कम आहे हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सेपरेटली शो करायचं आहे. मग आता हे आउटस्टँडिंग इन्कम किंवा याला इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ह और इन्कम रिसिवेबल और इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड असंही म्हणू शकतो आपण. सो हे जे आउटस्टँडिंग इन्कम आहे बॅलन्स शीट ॲसेटला सेपरेटली दाखवलं जाईल अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या त्या कन्सर्न इन्कममध्ये ॲड केलं जाईल. थर्ड इज प्रीपेड एक्सपेन्सेस. सी प्रीपेड एक्सपेन्सेस वी डिडक्ट फ्रॉम द एक्सपेन्सेस कन्सर्न ऑन डेबिट साईड. जे प्रीपेड एक्सपेन्सेस असतील लाईक जर इन्शुरन्स असेल आणि इन्शुरन्ससाठी काही प्रीपेड एक्सपेन्सेस असतील तर आपण त्या इन्शुरन्समधून ते प्रीपेड एक्सपेन्सेस लेस करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे एक्सपेन्सेस दिलेले असतात तर त्या कन्सर्न एक्सपेन्सेसमधून जे प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत हे लेस करायचे. याचा सेकंड इफेक्ट जो आहे हा बॅलन्स शीटला पडणार आहे शो ऑन ॲसेट साईड सेपरेटली. जे प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत हे आपण नेहमी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सेपरेटली शो करतो.